अजितदादांना चुकीचे सर्वे देऊन अडकवण्याचा प्रयत्न. अजितदादांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा थांबण्याचं नावच घेत नाहीये. पण आता अमोल मिटकरींच्या एका नव्या ट्विटने खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी थेट निशाणा साधलाय तो डिझायनर बॉक्सच्या नरेश अरोरावर. मिटकरींचा आरोप आहे की अरोरांचं काम फक्त दादांना पिंक जॅकेट घालायला लावणं आणि 10-12 फोटोग्राफर्स मागे फिरवणं इतकंच होतं. महाराष्ट्राच्या राजकारणाचा गंध नसतानाही हा गडी दादांच्या पक्षात ढवळाढवळ करत होता. निवडून येणाऱ्या आमदारांची तिकीटं कापण्यासाठी त्याने खोटे सर्वे दिले. पण दादांनी स्वतःच्या यंत्रणेवर विश्वास ठेवला आणि ते आमदार 50,000च्या फरकाने निवडून आले. धक्कादायक बाब म्हणजे राष्ट्रवादीच्या जीवावर अरोराने एक विमान कंपनी स्थापन केल्याची चर्चा आहे. तेही सेकंड हँड विमान. सभा रद्द करणं, प्रचारात आडकाठी आणणं आणि जाहिरातींच्या नावाखाली फक्त पक्षाकडून आर्थिक लाभ घेणं हेच याचं खरं काम होतं का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. अरोराने दादांना शरद पवारांवर टीका करायला सांगितलं, आवाजवी घोषणा करायला लावल्या. पण शब्दाचे पक्के असलेल्या दादांनी त्याला स्पष्ट नकार दिला. दादांच्या विरोधात मीडियात चर्चा होत असताना हा अरोरा नक्की कुठे होता? त्याने कोणतीही ठोस भूमिका का घेतली नाही? तुम्हाला काय वाटतं? अजितदादांच्या अवतीभोवती ही डिझाईन केलेली पिलावळ नक्की कोणासाठी काम करत होती? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करा जबरी खबरी.